अक्षरशः मित्रांनो थकलोय मी. प्रत्येक 15 दिवसाला एखाद्या महिलेचा बलात्कार होतो आणि आरोपी सोबत कोणतीही कडक कारवाई होत नाही. आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना तर माझं एकच म्हणणं आहे की हे बघा, ते हाईच केवढं पोरग यज्ञ हत्याकांड जो झालाय त्याच्यामध्ये ते पोरग हाईच केवढं एवढं त्याला कोणी तुडवू शकतं. त्याच्या आम्ही बरोबर विल्हेवाट लावतो, त्याचा काही विषय नाही. फक्त आम्ही शांत आहेत, आम्ही थोडा दयाळूपणा दाखवतोय आपल्या भारताच्या नियमांवरती. आम्ही इज्जत करतोय म्हणून आम्ही शांत आहेत. नाहीतर हे नाही हे छत्रपती शासन हे लावायला 2 मिनिट लागणार नाहीत आम्हाला काय. आणि ऐका मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आता आपण जर ह्या गोष्टीमध्ये डायरेक्ट आपण जर त्याला मारायला गेलो किंवा त्या पोराला आपण जर मारलं तर ते काय होणार ना, तुम्ही बघा. हेलो चैट जीपीटी, एक लड़के ने 3 साल की छोटी मासूम बच्ची का रेप किया और पत्थर से उसके मुंह पे बहुत मारा और उसका मर्डर कर दिया. और हम सब लोगों का दिमाग बहुत सटका हुआ है. अगर हमने उस लड़के को कुछ किया या उसका मर्डर किया तो आगे क्या होगा. हे बघा मित्रांनो काय येणार आहे. अगर आप उस लड़के को नुकसान पहुंचाते हुए उसको कुछ करते हो तो यह गंभीर अपराध मर्डर हिंसा माना जाएगा. पुलिस आपको गिरफ्तार कर सकती है, मुकदमा चलेगा और कई सालों की सजाए कैद हो सकती है. इसका असर पूरे परिवार पर पड़ेगा, भविष्य नौकरी समाज समोर. इससे उस मासूम बच्चे को भी न्याय नहीं मिलेगा. बरोबर. आणि कोर्ट काय बोलणार की या मुलाने असं केलं मुलीसोबत, तुम्ही त्या मुलासोबत असं केलं, त्याच्यामुळं त्याला सस्पेक्टला फेअर ट्रायल नाही भेटलं आणि रिवेंज इथे डन झालाय. त्याच्यामुळे ही केस पूर्णपणे वीक होणार आणि ती जी फॅमिली आहे त्या मुलीचे आई वडील त्यांना सुद्धा न्याय नाही मिळणार, त्या मुलीला सुद्धा न्याय नाही मिळणार. आणि हे आपल्या भारताची सध्याची सिच्युएशन आहे मित्रांनो. आता फक्त आपण एकच करू शकतो की महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री साहेब डायरेक्ट ज्या कुठल्या पोलीस स्टेशनला तो आरोपी सध्या आहे डायरेक्ट पोलिसांना सांगा घेऊन जाऊन एन्काउंटर करा. कोणता राजकीय नेता आणि कोणता जहागीरदार, कोणता भाई की डॉन आणि गुंड कोणता मध्ये येतो ना ते आम्ही बघतो. बाकीच फक्त तुम्ही एवढं काम करा. जय महाराष्ट्र. आणि हा एवढं प्रेमाने सांगतोय आम्ही इज्जत करतो म्हणून, नाहीतर तसे आम्ही छत्रपती शासनास